नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोरबंदर. कोठे आहे ते? गुजरात राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 प्रश्नांपैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. अग्निशमन यंत्रामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर. पुढचा प्रश्न पहा, जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय आहे? टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय आहे? योग्य उत्तर लुईस ब्राउन. लुईस ब्राउन. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. पुढील प्रश्न पहा, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महानदी. महानदी. पुढचा प्रश्न पहा, राजस्थानातील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? कोणत्या धर्माचे आहे? योग्य उत्तर आहे जैन धर्म. जैन धर्म. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असाही प्रश्न तयार होऊ शकतो, दिलवाडा मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर काय असणार आहे? राजस्थान. लक्षात ठेवायचं आहे. आणि ते कोणत्या धर्माचे आहे? तर जैन धर्माचे आहे. पुढील प्रश्न पहा, लष्कर दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 15 जानेवारी. लष्कर दिन 15 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर कोणत्या शहराला म्हणतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दापोली. रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर दापोली शहराला म्हणतात. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे उभारला गेला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर या ठिकाणी पर्याय पहा, विजयालक्ष्मी पंडित, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी राधाकृष्णन, श्रीप्रकाश. या ठिकाणी योग्य उत्तर आहे श्रीप्रकाश. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभाग निहाय विचार करता. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभाग निहाय विचार केला तर सर्वात कमी पाऊस कोणत्या विभागात पडतो? सर्वात कमी पाऊस म्हटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, मराठवाडा, खानदेश, कोकण, विदर्भ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो, म्हणून हा पर्याय कट झाला, कारण सर्वात कमी पाऊस विचारलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मराठवाडा. मराठवाडा. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभागनिहाय विचार केला तर सर्वात कमी पाऊस मराठवाडा या विभागात पडतो. पुढचा प्रश्न पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? पर्याय पहा, आर्यभट्ट, रुदरफोर्ड, पायथागोरस, कोपर्निकस. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोपर्निकस. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? तर कोपर्निकस. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? काय विचारलं आहे? अयोग्य असं विचारलेलं आहे. पहा, कवयित्री म्हणजे काय? कविता करणारी, हे बरोबर आहे. तट. तट म्हणजे काय? किल्ल्याच्या सभोवतालची भिंत, हे बरोबर आहे. स्वार्थी. स्वार्थी म्हणजे केवळ दुसऱ्याचाच फायदा करू पाहणारा. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याचाच नाही, इथं काय असणार आहे? स्वतःचाच. केवळ स्वतःचाच फायदा पाहणारा, त्याला आपण काय म्हणतो? स्वार्थी म्हणतो. आणि 4 नंबर पर्याय आहे तुरुंग, म्हणजे काय? कैदी ठेवणी जागा, हे सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे? तर 3 नंबर पर्याय जो काय आहे तोच चुकीचा आहे. दुसऱ्याचाच नाही तर स्वतःचा, केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा, त्याला म्हणतात स्वार्थी. इथं काय म्हटलंय? दुसऱ्याचाच. हे काय आहे? चुकीचं आहे. पुढील प्रश्न पहा,
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. चुकीचा पर्याय आपल्याला विचारलेला आहे. पहा, दीर्घायुषी, खूप आयुष्य असणारा, हे बरोबर आहे. अतिवृष्टी, खूप पाऊस पडणे, हे बरोबर आहे. गुराखी, गुरे राखणारा, हे बरोबर आहे. दानशूर, खूप अभ्यास करणारा. विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. दानशूर म्हणजे काय? खूप दानधर्म करणारा. म्हणून या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे 4 नंबर पर्याय. ओके. पुढील प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, सूर्यकुलात पृथ्वीसह एकूण किती ग्रह आहेत? पर्याय पहा, 7, 8, 12, 11. तर योग्य उत्तर जे काही असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8805 24 40 18 हा आपला WhatsApp नंबर आहे. जर तुम्हाला पोलीस भरती टेस्ट हवी असेल, तर या नंबरवर WhatsApp मेसेज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, दररोज संध्याकाळी 9 वाजता आपण 10 मार्कांची टेस्ट घेत असतो टेलिग्राम ग्रुपवर. जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हायचं असेल, तर त्या नंबरवर मला WhatsApp मेसेज करा. हा नंबर काय आहे? 8805 24 40 18. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.